नमस्कार. सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत एक पौष्टिक, प्रकृतीसाठी अति उत्तम असणारी भाताची रेसिपी. हा आहे सोप्या पद्धतीने बनवला जाणारा पिवळा भात. आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असा हा भात आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आपण जो भात बनवतो तोच भात आपल्याला इथे बनवायचा आहे. यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. दोन्ही व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता आपण जसा भात बनवतो, जशी खिचडी बनवतो त्याच पद्धतीने पहिल्यांदा तांदूळ आणि डाळ व्यवस्थित धुवून घेतले. हा जो पिवळा भात आहे तो आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून किमान 2 ते 3 वेळा हा भात जरूर करावा. आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि लहान चमच्याने 1 चमचा हळद घेतलेली आहे. आपण भात किती प्रमाणात करणार आहोत त्या प्रमाणात हळदीचं प्रमाण घ्यायचं आहे. आता हे पाणी आपण गॅसवर ठेवून एक उकळी आणायची आहे. म्हणजे हळद आणि पाणी व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे फक्त. हे पाणी खूप उकळायचंही नाही आणि आटवायचंही नाही. तर आपण एक उकळी आली की त्यामध्ये तांदूळ आणि डाळ मिक्स करायचे आहेत. हा भात बनवताना तांदूळ भिजवून ठेवले पाहिजेत असं काही नाही. फक्त आपण पाणी उकळी येईपर्यंत आपण भात भिजवून ठेवला होता. आता आपण हा भात तयार करायला ठेवायचा आहे. हळद हे गुणकारी औषध आहे. नैसर्गिक औषध आहे. कोणत्याही जखमा झाल्या की पहिल्यांदा हळद लावली जाते. हळद निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते. हळदीच्या या पिवळ्या भातामुळे पोटातील बारक्यातले बारीक कृमी हे मरून जातात आणि पोट स्वच्छ होते. आता यामध्ये आपण पाव ते अर्धा चमचा हिंग टाकणार आहोत आणि रोजच्या भाताप्रमाणे मीठ टाकून हा भात शिजवून घ्यायचा आहे. आजकाल मोठ्यांसोबत लहान मुलेही बाहेरचं जेवण भरपूर प्रमाणात जेवत आहेत. त्यामुळे इतर पदार्थ खाल्ले जात आहेत आणि सगळ्या आजारांची सुरुवात होते ते पोटातून. आणि पोट स्वच्छ नसेल तर त्याचा त्रास पूर्ण शरीरावर होतो. त्यासाठी पोटामध्ये जे अन्न जेवलं गेलं आहे, जे पचलं गेलं नाही किंवा थोडा भाग शिल्लक राहिला की त्यामध्ये किडे होतात आणि जंत आणि इतर कृमी तयार होतात. तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी हळद आणि हिंग ही एक नंबर घरगुती औषधाचं काम करते. पूर्वापार चालत आलेली ही पारंपरिक रेसिपी आहे. या औषधी भातामध्ये इतर कुठलाही पदार्थ नाही. फक्त मीठ, भात, जे मूग आणि तांदळापासून बनवलेली खिचडी आहे. तब्येतीसाठी, पचनासाठी एकदम हलकी आहे. त्यामध्ये आपण हळद आणि हिंग वापरलेला आहे आणि चवीसाठी थोडंसं मीठ आपण यामध्ये जास्त वापरणार आहोत. हा भात अत्यंत गुणकारी आहे. भातासाठी लागणाऱ्या प्रमाणात योग्य तेवढं आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आपण पाहू शकता भात व्यवस्थित मऊ झालेला आहे. साधाच तांदूळ आहे. या ठिकाणी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. हळद शुद्ध आणि चांगली असावी. हा हळदीचा पिवळा भात शक्यतो संध्याकाळी करावा, जेणेकरून मुलांच्या पोटाला आराम मिळेल आणि इतर पदार्थ न खाता त्यांना फक्त हा एवढाच भात दिला, या पचनाला सोप्या आणि हलक्या फुलक्या भाताने नक्कीच आराम मिळतो. या भातासाठी आपण इथे पावडर हिंग वापरले आहे. आमच्या लहानपणी आमचे आजोबा मात्र या भातासाठी खडे हिंगच वापरायचे आणि खडे हिंग वापरूनच ताक देखील बनवलं जायचं. खूपच ओरिजिनल आणि चांगल्या प्रतीचं ते खडे हिंग असतात. जर तुम्हालाही मिळाले तर तुम्ही ते हिंग जरूर वापरा. हा आरोग्यवर्धक पिवळा भात जरूर बनवा. या पिवळ्या भातासोबत तुम्ही लोणचं, तूप, पापड घेऊ शकता. आणि या भातासोबत मी बनवलेले आहे तो एक वाळवण रेसिपी आहे. तीही पोटाच्या सर्व तक्रारीवर अत्यंत गुणकारी अशी ही रेसिपी आहे. त्याची ही रेसिपी मी लवकरच चॅनलवर अपलोड करेन. आपण पाहू शकता भात गरम गरम आहे तरीही मोकळा आहे. थोडासा भात आपण खिचडी पद्धतीने बनवायचा आहे कारण त्यामध्ये मूग डाळ आहे. भात छान हलका मऊ होतो आणि प्रकृती ठणठणीत होते. लहान मुलं सारखं गोड पदार्थ खातात, चॉकलेट्स खातात. त्यामुळे पोटामध्ये जे कृमी झालेले आहेत तर हे या भाताने सगळे रोग कमी होतात. यासोबत हे जे सांडगे आहेत ती वाळवण रेसिपीमधली
तीही पोटासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे औषधी सांडगे आहेत. हे सांडगे खाल्ल्याने पोटातील सगळे तक्रारी दूर होतात. आयुर्वेदिक औषधांमध्येही त्याचा वापर केला जातो. याचे नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून जरूर सांगा. आरोग्यवर्धक हा पिवळा भात आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.